ओम विष्णवे नमः. नमस्कार. तुमच्या हृदयामध्ये बसलेल्या परमात्मास मी प्रथम नमन करतो. आजचा विषय आहे मुंबईचा महापौर कोणाचा. महायुती बाजी मारणार की ऐनवेळी पलटी मारणार. तर आज आपण समजून घेऊया रमलशास्त्राच्या माध्यमातून या प्रश्नाचं सविस्तर उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आज आपण रमलशास्त्राच्या माध्यमातून प्रश्न मांडला, महायुतीचा मुंबईचा महापौर कोण. महायुतीची स्थिती बघितली तर भक्कम अशी दिसते. वरचीवर त्यांचा महापौर तो दिसतोय, परंतु आतमध्ये खूप काही दगदगतंय अशी परिस्थिती आहे. हाताशी आलेला घास जाण्याची परिस्थिती दिसते. अशा प्रकारे हा रिझल्ट होऊ शकतो. ऐनवेळी मोठा दगाफटका होण्याची खूप शक्यता आहे आणि जर असा अनपेक्षित दगाफटका लागला तर मुंबईचा महापौरही बदलण्याची शक्यता आपल्याला सोडता येणार नाही. तर सर्वप्रथम सांगायचं झालं तर महायुतीचं भक्कम पकड असताना सुद्धा महापौर हा त्यांचा बसण्यासाठी खूप कष्ट आणि मेहनत घ्यावी लागेल. सहजासहजी होणार नाही आणि याच्यामध्ये जर विरोधकांची साथ मिळाली तर आपल्याला ह्या मुंबईच्या महापौर या पदासाठी वेगळं गणित पाहायला मिळेल. हे शास्त्र आहे. अंतिम निर्णय काळाच्या हातात आहे. पण रमलचे संकेत हेच सांगतात की निवडणूक सरळ धुपट नाही. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा आणि अशा अचूक भविष्यवाणीसाठी आपल्या चॅनेलला नक्की फॉलो करा. धन्यवाद. आणि शेवट, हे फक्त रमलचं भाकीत आहे, शास्त्राच्या अभ्यासावर आधारित आहे.